लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा दुसऱ्या भागाचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो. मी अनघा, माझी आवडती सिरियल या तुमच्या लाडक्या चॅनलवर. तर कालच्या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आजचा भाग सुद्धा जबरदस्त आणि धमाकेदार दाखवलाय. आता ही नंदिनी त्या तिच्या मैत्रिणीच्या ज्या बॉयफ्रेंडचं लग्न मोडायला तिथे पोहोचली आहे आणि आता ती सगळ्यांना म्हणते थांबा, ते लग्न लागतच असतं. आता तिथे जीवा पण पोहोचलाय आणि तिथे पार्थ तर आहेच. आता पार्थ सुद्धा नंदिनीच्या मागे मागे तिथे येतो. नंदिनी आता तिथे सगळ्यांना थांबवत म्हणते, हे लग्न होऊ देऊ नका. हे लग्न जर झालं तर एका वेळेला 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील. नवरा मुलगा कुशल, नवरी मुलगी सरिता आणि कुशलचं जिच्यावर प्रेम आहे तीही सुमन. असं ऐकल्यानंतर ती जी बिचारी नवरी म्हणून उभी आहे तिथे सरिता, तिला धक्काच बसलाय आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा. आता नंदिनी त्या सरिताला म्हणते, सरिता, त्या कुशलच्या गळ्यामध्ये वरमाला घालायला तू उभी आहेस ना, त्या कुशलचं गेले 3 वर्ष झाले या सुमनवर प्रेम आहे आणि या कुशलने लग्नाचं वचन सुद्धा दिलेलं आहे सुमनला, माहितीये का तुला? आता ती सरिता म्हणते नाही. मग आता बघा प्रेक्षकांनो, ती सुमन लागते रडायला, जिला लग्न करायचंय त्या कुशलशी. आता या नवरी मुलीचे आई वडील आहेत तिथे. आता ती सरिता त्या कुशलला विचारते, काय रे कुशल, हे सगळं जे मी ऐकते ते खरं आहे का? नंदिनी म्हणते, अगं सरिता, ही गोष्ट कुशलच्या घरच्यांना ठाऊक होती. आता तो कुशल म्हणतो की हो, हे सगळं खरं आहे. नंदिनी म्हणते, अगं हे सगळं कुशलने तुझ्यापासून लपवलंय आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुला कुशलशी लग्न करायचंय का? मग ती नवरी मुलगी म्हणते, नाही, मला नाही लग्न करायचंय. आता हा माणूस कोण आहे कोणास ठाऊक, तो एकदम धावून येतो नंदिनीच्या अंगावर आणि म्हणतो की तुम्ही कोण आहात बाई? या लग्नामध्ये आडकाठी घालणाऱ्या कोण आहात तुम्ही? आमच्या शुभ कार्यात खोडा घातलात ना तर याद राखा, मध्ये मध्ये बोलू नका. चला, कोण आहात आवाज करणाऱ्या तुम्ही? निघा इथून. आता हा पार्थ त्या माणसाला रोखतो आणि फक्त असं करतो, श्श, बोलू द्या त्यांना. मग आता ही नंदिनी त्या माणसाला म्हणते, मी तुमच्या शुभ कार्यात खोडा घालायला आलेली नाहीये. मी हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून तुम्हाला प्रार्थना करते. हे बघा, कुठलाही गैरसमज प्लीज करू नका. जरा शांतपणे विचार करा. शेवटी लग्न हे एक पवित्र बंधन आहे. मुलगा मुलगी यांची कुटुंब या सगळ्यामध्ये यांच्या प्रेमाचं, विश्वासाचं नातं निर्माण होत असतं. या दोघांच्या विश्वासानेच हे नातं निर्माण होणार आहे ना. आज तुम्ही जबरदस्तीने लग्न करून द्याल पण नंतर हे लग्न यशस्वी होणार नाही. ही सुमन ही निराशेमुळे आत्महत्या करायला निघाली होती. या मुलीची जबाबदारी कोण घेणार? कुशल, तू सांग. हीच वेळ योग्य आहे पाऊल उचलण्याची. हे बघ, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. योग्य तो निर्णय घे. खरं खरं सांग सगळ्यांना, तुझं अजूनही सुमनवर प्रेम आहे की नाही? नंदिनीने एवढं समजून सांगितल्यानंतर आता हा कुशल म्हणतो की हो, माझं सुमनवर खूप प्रेम आहे. मग आता नंदिनी या सरिताची माफी मागते, म्हणजे जी ती कुशलची होणारी नवरी आहे ना तिची. आता नंदिनी म्हणते, तुझं लग्न मोडणं हा माझा हेतू नव्हता सरिता, मला माफ कर. 2 जीवांनी एकत्र यायला हवं, कारण तेच एकमेकांना पूर्ण करतात असं माझं मत आहे. शेवटी खऱ्या प्रेमाचा मार्ग आपणच बघायला हवा आणि मानही आपणच राखायला हवा ना. आता नंदिनी जेव्हा हे बोलत असते तेव्हा हा पार्थ तिच्यावर खूप इम्प्रेस झालाय. आता ही नंदिनी पुढे म्हणते, अगं सरिता, तू ह्या पुढे ज्या मुलाशी लग्न करशील ना त्या मुलाला साक्ष द्यायला मी तिथे येईल या मोडलेल्या लग्नासाठी. सरिता, भविष्यात मी तुझ्यासाठी साक्ष देईल या मोडलेल्या लग्नात तुझा दोष नव्हता म्हणून सांगायला. हे बघ, मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना, प्लीज मनाचा मोठेपणा दाखवा, समजूतदारपणा दाखवा. कुशल आणि या सरिताच्या लग्नाला आशीर्वाद द्या. मला माहितीये तुम्ही या कुटुंबाचे हितचिंतक आहात, पण सुमन आणि कौशलचं लग्न होण्यातच या कुटुंबाचं आणि या सगळ्यांचं हित आहे. आता हे सगळेजण म्हणजे हे कुटुंबीय म्हणतात की ठीक आहे, आम्ही तयार आहोत लग्नाला. आणि अशा पद्धतीने या नंदिनीने एवढी डेअरिंग करून या सुमनचं आणि कुशलचं, 2 प्रेम करणाऱ्याचं लग्न लावूनच दिलं. छान होता आजचा भाग. आता या सरिताची पुन्हा माफी मागते नंदिनी. सरिता तिच्या आई वडिलांसहित तिथून निघून जाते. तर आता हे सगळं बघून हा जीवा प्रचंड इम्प्रेस झालाय आणि पार्थ तर या नंदिनीच्या प्रेमातच पडलाय.
तर आता अशा पद्धतीने नंदिनीने त्या सुमनला आहे त्या परिस्थितीमध्ये बोल्यावर चढवलंय, अगदी मुंडावळ वगैरे घालून तिचं लग्न तिथेच लावून दिलंय. नंदिनी सुमन जवळ जाऊन तिला कॉंग्रॅच्युलेशन करते. आता पार्थ नंदिनीकडे खूप वेळ बघत असतो आणि आता थोडीशी त्यांनी एक झलक दाखवली आहे या सुमनची आणि कुशलच्या लग्नाची, आणि नंदिनी आता तिला अशी जवळ घेते आणि तिचे लाड करते आणि सुमन तिच्याकडे बघून खूप खुश असते. शेवटी आज नंदिनीमुळे तिचं लग्न कुशलशी होतंय. नंदिनी आता तिथून जाते, तर जाताना हा पार्थ तिच्या मागे मागे जातो आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी खूप सुरेख पद्धतीने प्ले केलंय. आता बघा प्रेक्षकांनो, जीवा हे सगळं बघतोय आणि पार्थ नंदिनीच्या मागे मागे जातोय. आता नंदिनीला तो म्हणतो एक्सक्यूज मी. नंदिनी म्हणते अरे तुम्ही. मग आता पार्थ म्हणतो खरंच मानलं तुम्हाला, सल्यूट. नंदिनी म्हणते अहो खरंच असं काही नाहीये, खरी ताकद तर त्यांच्या प्रेमाची होती, मी तर फक्त निमित्त मात्र होते. बरं येते नंदिनी निरोप देऊन तिथून निघत असते, पण तिला अचानक असं वाटतं की पार्थचे आभार मानावे. आता ती मागे वळते आणि म्हणते खरंच थँक्यू सो मच, तुमचे आभार मानायचेच राहिलेत, तुम्ही खूप सपोर्ट केलात मला. मग पार्थ म्हणतो आभार मानायची गरज नाहीये. आता दोघेही जण असे पायऱ्या उतरत उतरत खाली येत आहेत आणि गप्पा मारतायत एकमेकांशी. पार्थ म्हणतो खरं तर नकळत एका चांगल्या कामाचा भाग व्हायला मला खूप छान वाटलं. म्हणजे बघा ना, या मुलीचं तासाभरापूर्वीचं आयुष्य आणि या क्षणाचं आयुष्य जमीन आसमानचा फरक आहे. इट वॉज सर्टनली नॉट इझी. पार्थ खूप कौतुक करत असतो नंदिनीचं. नंदिनी म्हणते असं काही नाहीये, त्या दोघांच्या अतूट प्रेमावर माझा खूप विश्वास होता. माझं असं आग्रहाचं म्हणणं आहे, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही दोन व्यक्तींनी एकत्र यायलाच हवं, कारण ते एकमेकांना पूर्ण करतात ना. आणि सुमनच्या मनासारखं झालं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. देवाच्या साक्षीने तिने जन्माच्या जोडीदाराच्या हातात हात दिलाय आयुष्यभरासाठी, आणखीन काय हवं. आता हे ऐकून पार्थला छान वाटत असतं. मग ही नंदिनी म्हणते बघा ना, ताटात तूट होता होता हे दोन जीव एकत्र आले, माझं काम झालं, चला मी निघते. आता पार्थ म्हणतो हो इकडे आहे तुमची बॅग. मग नंदिनी म्हणते अरे हो राहिलीच की माझी बॅग. आता पार्थ त्याच्या गाडीजवळ जातो नंदिनीला घेऊन. पण आता बघा मध्येच त्यांनी जीवा आणि आपली फेवरेट अप्पू म्हणजे काव्याचा सीन दाखवलाय. आता काव्या अशी डोकावून डोकावून पलीकडे बघत असते. जीवा असा मागून हळूच येतो आणि तिला घाबरवतो. काव्या दचकते आणि म्हणते काय रे जीवा, काय चाललंय तुझं हे. जीवा म्हणतो अरे यार सॉरी सॉरी. अगं बघ की मागे काय डेअरिंगबाज मुलगी होती, तिने ना एक मोठं लग्न लावून दिलं बघ आत्ता. म्हणजे तिने एक वादळ आणलं सुद्धा आणि त्याच वादळाला योग्य दिशा सुद्धा वळवली. अगो काय भारी, तू बघायला पाहिजे होती ती मुलगी, कमाल होती ती. मग आता काव्या म्हणते अरे नंदिनी, नंदिनी नाव होतं तिचं. जीवा म्हणतो तुला माहिती ती मुलगी कोण आहे. आता काव्या म्हणते अरे ती माझी सख्खी बहीण होती. जीवा म्हणतो अरे काय सांगतेस, ती नंदिनी होती. नंदिनी माझ्या पार्थदादाला पण ओळखते. आता काव्या म्हणते म्हणजे तुझा पार्थदादा. आता जीवा म्हणतो अगं हो ना, त्याला बघूनच तर मी लपून मागून आलो ना. पण मानलं पाहिजे यार तुझ्या बहिणीला, शी इज क्रेझी. तिने आज जे काही केलंय ना त्यामुळे ती वर्ल्ड फेमस होणार आहे, व्हायरल होणार आहे यार ती. कमाल आहे तुझी बहीण, कमाल आहे. आता काव्या म्हणते हो ती अशीच आहे. एरवी तू तिच्याशी बोललास ना तर अगदी नाजूक वाटेल तुला ती, पण हे असं काही पाहिलं तर मग कळेल डायरेक्ट वादळ. जीवा सुद्धा खूप इम्प्रेस झालाय नंदिनीवर. तर आता इकडे पुन्हा त्यांनी पार्थ आणि नंदिनीचं सीन दाखवलाय. मालिकेचं डायरेक्शन उत्तम आहे प्रेक्षकांनो. पण आपण नवीन नवीन बघतोय आणि आपले फेवरेट कलाकार बघतोय, त्यामुळे बघायला खूपच असं अप्रूपही वाटतंय आणि खूप भारी वाटतंय ही मालिका बघायला. सगळे आवडते कलाकार आहेत आणि सगळे एका फ्रेम मध्ये बघतोय आपण, त्यामुळे खूप मस्त वाटतंय. आता पार्थ नंदिनीला म्हणतो मी सोडतो ना तुम्हाला, कुठे जायचंय. मग आता ही नंदिनी म्हणते नाही नाही, ऑलरेडी मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, मी येते असं म्हणून नंदिनी आता तिथून निघून जाते. आता ती वळून वळून अशी पार्थकडे बघत असते आणि पुढे जाऊन रिक्षा करते आणि रिक्षात बसून निघून जाते. आता पार्थ विसरतो नंदिनीचं नाव विचारायला. आता तो पुन्हा तिच्या पाठी धावतो आणि म्हणतो हॅलो हॅलो एक्सक्यूज मी. अरे यार नाव तर विचारायचंच राहून गेलं. असं म्हणून पार्थ जरा नाराज होतो.
पण बघा प्रेक्षकांनो, जेव्हा पार्थ तिथून वळतो तेव्हा त्याला तिथे जीवाची गाडी दिसते आणि जीवाची गाडी बघून त्याला काय समजायचंय ते समजलं जातच. त्याने काही बघितलं नाही काव्यासोबत जीवाला, पण त्याला कळलंय की हा काहीतरी तिथे धिंगाणा घालायला आला असावा. आता इकडे आपल्या काव्याचा सीन बघा. जीवा जरा कॉन्फिडंट झालाय. जीवा म्हणतो, अरे यार, आपल्या लग्नाचा आपला सॉल्वच झाला यार प्रॉब्लेम. आता आपल्या दोघांचं लग्न इझिली होणार. आता काव्या म्हणते, झालं ना तुझं, पुन्हा एकदा चालू झालं ना. मग जीवा म्हणतो, अरे यार असं काय करतेस? अरे तुझी बहीण, अगं ती प्रेमाला विरोध करत नाही ना, आत्ताच म्हणाली ना ती. मग आता काव्या म्हणते, अरे बाबा जीवा, मी तुला हे सगळं नेहमीच सांगते आतापर्यंत, तुला आपल्या लग्नासाठी इनिशिएटिव्ह घ्यावंच लागणार आहे. तुला माझ्या आईवडिलांकडे यावं लागेल आणि जेव्हा माझे आई वडील हो म्हणतील तेव्हाच तुला माझ्यासोबत लग्न करायला मिळणार आहे. मग आता जीवा म्हणतो, अरे यार मग कसली वाट बघतेस, चल ना, आत्ता येतो मी आई बाबांकडे. मग आता काव्या म्हणते, ए जीवा हे बघ, थांब जरा, तू विसरतोयस का मी तुला काय सांगितलंय? जीवा म्हणतो, काय? आता काव्या म्हणते, हे बघ जीवा, जोपर्यंत मी IAS ची एक्झाम पास होत नाही, तू इंडिव्हिज्युअली एखादा प्रोजेक्ट करत नाहीस, तोपर्यंत आपण लग्नाचा विचार नाही करायचा आहे. जीवा म्हणतो, हो सगळं आठवतंय. तुला असं कसं वाटतं ग काव्या, मी हे सगळं विसरीन म्हणून? आता काव्या विचार करते आणि म्हणते, एक मिनिट, तू गजरा आणायला गेला होतास ना, कुठे आहे गजरा? जीवा आता कारण द्यायला लागतो, अगं काय झालं माहितीये का, तुझा फोन आला ना आणि मग ते गजरा ते. आता काव्या म्हणते, मला नाही बोलायचंय तुझ्याशी आता, नेहमीप्रमाणे तू कारण देतोयस, जाऊ दे, मला भूक लागलीये, मी चालले. आता जीवा तिच्या मागे मागे जातो आणि हा सीन त्यांनी संपवलाय. तर आता तुम्ही एकदम लॅविश घराचं हे सीन बघतायत. देशमुखांचं घर आहे हे आणि ही छोटीशी मुलगी अनाउन्समेंट करते की चला लवकर या जेवायला. ती ताटली वाजवते आणि म्हणते, चला वसुदादा, पार्थदादा, जीवादादा सगळे या खाली. रम्याताईने गुलाबजामुन केलेत, कोणी आलं नाही तर मी सगळेच गुलाबजाम संपवणार आहे. आता सगळेजण एक एक करून जेवणाच्या ताटावर बसतात. प्रत्येक जण आपापली जागा घेण्यात बिझी. आणि प्रेक्षकांनो, काय यांचं सोयर सुतक आहे कोणास ठाऊक. ही आत्या यांच्या घरात पण घरीच दाखवलेली आहे, म्हणजे आत्या मायरीचे आणि आत्याची पोरगी पण यांच्याच घरात आहे. म्हणजे यांचा नेहमीप्रमाणे हा फंडा इथे सुद्धा यांनी लागू केलाच. सगळेजण जेवताना बिझी असताना या पार्थने जीवाच्या खांद्यावर हात टाकलाय आणि हळूच त्याच्या कानात त्याला विचारतो तो, काय रे पार्थ, दिवसभरातली सगळी तुझी कामं झाली का? मग आता जीवा नुसता स्माइल करतो. बरं आता ही यांची वसू आत्या आहे बरं. प्रत्येक जण या रम्याच्या गुलाबजामुनचे कौतुक करताय बरं का. आता ही तर पार्थची आई आहे, काल तुम्ही बघितलंच असेल जीवा पार्थची. आता ही रम्या म्हणते, आपल्या घरात सगळ्यांनाच गुलाबजामुन खूप आवडतात ना. हिचं पार्थवर प्रेम आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती त्या जीवाला पण गुलाबजामुन वाढते, पण जीवा मात्र एवढूसा तुकडा खात असतो गुलाबजामुनचा. त्याचे बाबा म्हणतात, तू का हातचं राखून खातोयस रे जीवा? मग आता लगेच त्याचा लहाना भाऊ म्हणतो, अरे बाबा, डाएटवर काम करतोय जीवा दादा. मग सगळे त्याला चिडवायला लागतात. जीवा म्हणतो, अरे तसं नाही, पण मी सिरियसली. मग आता त्याचे बाबा म्हणतात, बरं जाऊ दे, ते तू कुठेतरी जाणार होतास ना, आज त्याचा रिझल्ट काय आला? मग आता लगेच पार्थ त्याची बाजू घेत म्हणतो, अरे बाबा काय झालं, तो आज माझ्यासोबत जरा बिझी होता कामामध्ये, म्हणून मग त्याला तिकडे नाही जाता आलं. तसं तो उद्या जाईल आणि इन्फॉर्म करेल तिथे. मग आता त्या पार्थचे बाबा म्हणतात, उद्या जा ते महत्वाचं. म्हणजे जीवाची बाजू कशी ह्या पार्थने घेतली ते बघा. आता बघा, ही रम्या त्या पार्थला गुलाबजामुन वाढत असते तेव्हा हा जीवा म्हणतो, काय ते प्रेम फक्त ह्याच्यावरच आहे. असं बोलल्यानंतर ही रम्या घाबरते. मग आता जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस, आम्ही दोघंही तुझे मामे भाऊ आहोत ना, काय खरंय की नाही? काय मस्त झालेत पण गुलाबजामुन. आता गुलाबजामुनचे जरा 2 चित्र पण आपल्याला बघायला दिसतात. मग आता ही रम्या म्हणते, एक काम कर, तू हे सगळे गुलाबजामुन खा. मग आता सगळेजण म्हणतात, आम्हाला पण हवे. असे एक छोटंसं गेट टुगेदर यांनी हे सगळ्यांचं दाखवलंय. पुढचा सीन आता पुन्हा एकदा त्यांनी जीवा आणि काव्याचा दाखवलाय. आता जीवा जरा रोमॅन्टिक होऊन काव्याला फोन करतो. काव्या आता घाबरते आणि आधी तिच्या खोलीचा दरवाजा लावते आणि जीवाला म्हणते, जीवा तुला किती वेळेला सांगितलंय मी असं फोन करत जाऊ नकोस. जीवा म्हणतो, असं काय करतेस यार काव्या, मला आठवण आली तुझी. आता काव्या म्हणते, मी तुझं माझ्या फोनमध्ये जीविका म्हणून नाव सेव्ह केलंय
केलंय माहितीये ना तुला. मग तिकडनं हा जीवा म्हणतो, अरे यार काय तू पण, मला ती जीविका वगैरे अजिबात आवडत नाही. मग काव्या म्हणते, मला पण आवडत नाही. तू सुद्धा तुझ्या फोनमध्ये माझं नाव कविराज वगैरे टाकलंयस ना, ते मला बिलकुल पटत नाही. मग आता जीवा म्हणतो, अरे यार काव्या, दिस इज नॉट फेअर. तुला काय कळतंय यार काव्या नावामधलं. मी बघ तुझं नाव किती छान ठेवलंय, कविराज. अगं फील बघ त्या नावातला फील. काव्या म्हणते, अरे बाबा मला नाही बोलायचंय सध्या तुझ्याशी, घरात सगळे जण आहेत. जीवा म्हणतो, मला आठवण आली की मी तुला करणार फोन. आता ही काव्या म्हणते, घरात सगळे असताना फोन करू नकोस, बाय, असं म्हणून ती कट करते आता जीवाचा फोन. आता तो चिडतो आणि विचार करतो, अशी काय ही कट का केला हिने फोन. पण आता बघा इकडे पार्थ नंदिनीचा सारखा विचार करतोय. त्याला सारखी नंदिनी आठवत असते. आज जे काही झालं ते सगळं त्याला पुन्हा व्हिज्युअलाइज होतंय. आणि आता पार्थ विचार करतो, मी नाव विचारायला पाहिजे होतं यार त्या मुलीचं. पार्थ विचार करत असतो, किती डॅशिंग मुलगी आहे ती, पण मी तिला नावच नाही विचारलं. पण आता तिला शोधू कसं मी पुन्हा एकदा. आता बघा नंदिनी फोनवरती बोलत असते त्या सुमनची, जिचं लग्न करून दिलं ना तिने, तिच्याशी. आता ती सुमन तिकडनं खूप आभार मानत असते नंदिनीचे. थँक्यू सो मच नंदिनी, तुझ्यामुळे माझं आज आयुष्य बदललं. नंदिनी म्हणते, अगं त्यात काय, हे बघ तुमचं लग्न हा तुमच्या प्रेमाचा विजय झालेला आहे, मी फक्त निमित्त ठरले ग. अगं हो ठीक आहे, तुझं थँक्यू मी घेतलंय बस. मग आता तिकडनं ती सुमन म्हणते, अगं तुझ्या त्या मित्राला पण थँक्यू म्हणायचं राहिलं बघ माझं. मग आता नंदिनी म्हणते, मित्र, कोण मित्र. मग आता तिच्या लक्षात येतं पार्थ बद्दल. ती म्हणते, अगं अच्छा ते माझ्या सोबत होते ते का. अगं ते काही मित्र वगैरे नव्हते ग माझे, त्यांची मदत झाली फक्त मला, एवढंच. अगो तुला माहितीये का, मी जबरदस्ती त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले तू घातलेला घोळ कळल्यानंतर. मग आता ती विचारते तिकडनं, त्यांचं नाव काय ग. मग नंदिनी तिच्या लक्षात येतं की अरे चा, मी पण विसरले की नाव विचारायला. मग नंदिनी म्हणते, अगं मी तुला नंतर फोन करते हा सुमन, आणि काळजी घे, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि तीही आता पार्थचा विचार करायला लागते. अरे चा, मी देखील त्यांचं नाव विचारायचं विसरूनच गेले. नंदिनी आता तिच्या मनाशीच विचार कर, खरंच त्या मुलासारखे लोक आता खूपच दुर्मिळ झालेत, त्यांनी किती मदत केली ना मला. आता इकडे पार्थ सुद्धा नंदिनीच्या आठवणीने बेचैन झालाय. तो विचार करतो, काहीही झालं तरी ती मुलगी खूप आवडली मला, तिला अजिबात कुठल्याही गोष्टीचा गर्व नव्हता. म्हणजे ती मुलगी माझ्या मनातून का जात नसेल. मला ती मुलगी व्यक्ती म्हणून खूप आवडली आहे. काही केल्या ती मनातनं जातच नाहीये. अभिनिवेश नाही, आव नाही, अखंड तांडव नाही, फक्त ठाम आत्मविश्वास होता तिच्यामध्ये. आता इकडे नंदिनी पण पार्थ बद्दल विचार करते. दुसऱ्या कामाला मदत करणारे, दुसऱ्यांसाठी मदतीला धावून येणारे, काय नाव असेल बरं त्या मुलाचं. आता इकडे पार्थ पण तेच विचार करतोय, त्या मुलीचं नाव का नाही कळलं मला, किती हुरहुर लागलीये मला. मग आता पार्थ आणि नंदिनी दोघं सोबतच विचार करत असतात, परत भेट होईल का माझी त्या मुलाशी. आणि पार्थ पण विचार करत असतो, परत भेट होईल का माझी त्या मुलीशी. आणि आता इकडे काव्या आणि त्यांची ही लहान बहीण, या दोघी जणी भांडत असतात. त्यामुळे नंदीची तंद्री तुटते. आता या मालिकेचा हा शेवटचा सीन आहे. आता काव्या म्हणते, ही बघ ना माझ्या पुस्तकांना हात लावत असते, का माझ्या पुस्तकाला हात लावते तू. आता नंदिनी म्हणते, काय केलंयस यार तू. आता ही लहान बहीण म्हणते, अरे मी काही केलेलं नाही ताई, हिला अति करायची सवय, हिच्या पुस्तकाला हात लावला मी की येते अंगावर, हिच्या कपड्यांना हात लावला की आली अंगावर, ही प्रत्येक वेळेला अति करते यार, मांजर आहे ही मांजर. काव्या म्हणते, अरे मी मांजर, अरे अरे हे जास्ती झालंय. आता नंदिनी म्हणते, अरे तुम्ही दोघी शांत बसा आणि काय मुद्दा आहे भांडणाचा ते सांगा. मग आता काव्या म्हणते, अगं ताई माझं UPSCचं पुस्तक हिने इस्त्री केलेल्या रुमालावर ठेवलं ग वजन म्हणून. मग आता नंदिनी तिच्यावर ओरडते आणि म्हणते, आरू मुद्दाम केलंस ना तू हे सगळं. आरू म्हणते, अगं ताई मी काही केलेलं नाहीये, हे बघ ही पुस्तकं सगळी अशी एकत्र करते आणि एके ठिकाणी ठेवून देते मी. आता नंदिनी म्हणते, हे तुला आई आवरायला सांगते ना म्हणून करतेस तू, हे सगळं मीच आवरते, ते काही नाही, तुम्हा दोघींना ना आता फटके देणार आहे मी. काव्या तू तुझी पुस्तकं इकडे तिकडे का टाकतेस, आरुषी उगाच त्रास देतेस तू हिला, या आपल्या काव्याला, फटके देऊ का तुम्हा दोघींना.
मग आता आरू म्हणते, अरे काय यार ताई, दिस इज नॉट फेअर. असं म्हणून आता ती जेव्हा खाली बसते तेव्हा काव्याच्या मोबाईलवर जीविकाचा फोन येतो. आता काव्या घाबरते ना. काव्या म्हणते, आण इकडे, आरुषी माझा फोन आहे. आता ही काव्या पटकन फोन उचलते, म्हणजे तिच्या हातात घेते आणि तो फोन कट करते. पण नंदिनीला मात्र आता काव्यावर इथे शंका आली आहे. आता ही नंदिनी काव्याजवळ जाते आणि म्हणते, काय ग काव्या, तुझं आणि जीविकाचं नेहमी एवढं काय सुरू असतं ग? काव्या खूप घाबरते आता आणि म्हणते, नाही ग ताई, तसं काही नाही. आता लगेच नंदिनी म्हणते, काय ग काव्या, तुझा चेहरा काय एवढा गोरामोरा झालाय? अगं UPSC लेवलचा प्रश्न नाहीये हा. तुझं काय चाललंय काय? ए काव्या, तू माझ्यापासून काही लपवतेस का? आता असं म्हटल्यानंतर काव्या खूप घाबरते. पण आता प्रेक्षकांनो, काव्याचे हे प्रेम प्रकरण कसं बाहेर येईल, या सगळ्यांची लव्ह स्टोरी कशी आणि कशी कशी पुढे जाईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचंय. आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनल पटापट सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर फक्त आणि फक्त या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला रोज ऐकायला मिळणार आहे. पण थांबा, पुढचा प्रोमो ऐकून जा. पार्थ जीवाजवळ बोलतो की यार शी डिड इट. काय मुलगी होती ती, पण नाव विचारायचं राहून गेलं. आता जीवा त्याला सांगतो नंदिनी नाव आहे तिचं. मग आता पार्थला नवल वाटतं की तुला कसं माहिती तिचं नाव नंदिनी आहे? आणि आता तो जेव्हा सकाळी ऑफिसला जात असतो तेव्हा त्याला नंदिनी दिसते आणि तो विचारच करत असतो की ती मला पुन्हा दिसली पाहिजे. आणि नंदिनी एकदम त्याच्या समोर येते आणि तो नंदिनीशी बोलायला जातो. तुम्ही? आता नंदिनी पण म्हणते, तुम्ही इथे? आता प्रेक्षकांनो, यांनी या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये तिसरी आणलेली आहे, ती म्हणजे ही रम्या. आता ती रम्या तिच्या कपाटामध्ये या पार्थचे फोटो लावून आय लव्ह यू म्हणते त्या फोटोला. आता बघूयात या मालिकेची कथा कशी कशी पुढे सरकतीये. पण छान वाटतंय ना माझ्या आवाजात? मग नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही मालिका कशी वाटली. आणि प्रेक्षकांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला मदतच होईल माझा हा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे दररोज रिव्ह्यू एन्जॉय करा आपल्या आवडत्या चॅनलवर. मी अनघा, माझी आवडती सिरियल. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमी वाट बघत असते, तुम्हाला तर माहिती आहे. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.